मनसेनं मुंबईतील परळ भागामध्ये आयोजित केलेल्या कोकण महोत्सवाला खासदार अरविंद सावंतांनी उपस्थिती लावलेली होती। कोकणातील बहुतांश वेळ विकासापेक्षा राजकारणात जात असल्याचं अरविंद सावंत म्हणाले। तसंच ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत देखील त्यांनी भाष्य केलं। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अरविंद सावंत आपल्या सोबत आहेत। खरं तर मनसेच्या कोकण महोत्सवाला अरविंद सावंतांनी हजेरी लावलेली आहे। अरविंद सावंतजी, तुम्ही एक आता वाक्य म्हटलात की गंगा यमुना एकत्र आलेली आहे, संगमात कळू नये की कुठला गंगेचं की यमुनेचं पाणी, कसं घ्यावं हे वाक्य? तुम्ही वाराणसीत गेलात तर तुम्हाला यमुना आणि गंगेचं पाणी वेगळं दिसतं, तसं ते क्षणभर दिसतं वेगळ्या रंगाचं। पण आता यापुढं महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या पद्धतीने आपण एकत्र आलोत तर ते गंगेचं पाणी काही यमुनेचं ओळखताच आलं नाही पाहिजे, इतकं आपण एजन्सी होऊन काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी, असं मला त्याच्यात म्हणायचं। गावात काही ठीक नसा पण मुंबईत सगळं ठीक असा, गावात नेमकं काय ठीक नाही? गावात काय आमचं कोकण बिघडलो, आमचं कोकण लई चांगलं होतं। आता कोकणात इकले जातात लोक, तेव्हा ऐकून बरं नाही वाटत। गावच्या गाव पैसे देऊन लोक गावात घेतात, याचा काय चालला नवीन भारतीय जनता पार्टीचं राजकारण, तर काय चांगलं नाही कोकणासाठी। युतीवर कोकणातली माणसं स्वाभिमानी होती, त्यातलं सगळ्यात मोठं कॅरेक्टर अंतू बर्वा। पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये अंतू बर्वा नावाचं एक कॅरेक्टर आहे। त्या अंतू बर्वांना महात्मा गांधीजी जेव्हा कोकणात आली तेव्हा गावातला एक माणूस अंतू बर्वांना म्हणतो, हे अंतू चल ना कणकवलीत जाऊन येऊया। किती अरे महात्मा गांधी इलेत ना मेल्या, मग त्या काय बघू जाऊचा? अरे मेड्या, एवढं मोठं माणूस धोत्रावर उघडं फिरताना रे असं काय करतं? अंतू बर्वा काय बोलला, तो धोत्रावर फिरता माहीत आहे माका, बघ तू पंचावर फिरतोय, मी त्याच्यापेक्षा अर्धे धोत्रात आहे। असला कोकणी माणूस होता, तो कधी विकला जात नव्हता, प्रलोभनाला बळी जात नव्हता। तो अलीकडे बळी जाताना पाहतो तेव्हा कोकणच्या विकासापेक्षा अख्खा कोकणातला वेळ काळ राजकारणात जातोय। कोकणाचा विकास काय झाला विचारा बरं। अधिकृत नेत्यांकडून याबाबत कधी घोषणा होणार याची उत्सुकता, जसं तुम्ही म्हणतात ते तुम्हा सगळ्यांपासून सगळ्यांना कळतच नाही ना। विचारता का गंगेला आणि यमुनेला कधी तुम्ही एकत्र येणार? येतील ना, संगमावर येतील एकत्र। युतीच्या घोषणा नेमक्या कधी होणार? कारण की नेते मंडळी भेटतात आहेत, कार्यकर्ते सगळे भेटतात आहेत, पण अधिकृतरित्या युती जी आहे ती होताना आपल्याला कधी पाहायला मिळणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ हेमंत कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.